हम मौजूद हैं तुर्भा जनता मार्केट में। आपको बताना चाहेंगे कि यहाँ पर शिवसेना और जो है यहाँ के जो मठाड़ी संगठन है, जो काम अपना व्यापार संगठन है, इन्होंने आज मोर्चा निकाला है वैश्य वृत्त के ऊपर। इनका मानना है कि यहाँ पर खुलेआम ब्रिज के नीचे वैश्य वृत्त का काम चालू है और इसको लेकर यहाँ की महिलाएं हैं, जो आम महिलाएं आती हैं, उनको काफ़ी समस्याओं का सामना करना पड़ता है। इसी को लेकर आज शिवसेना और व्यापारी संगठन ने आज यहाँ पर मोर्चा निकाला था और सीनियर को निवेदन दिया है। उन्होंने आश्वासन दिया है कि जल्द से जल्द इसके ऊपर कार्रवाई की जाएगी और ऐसे कामों को रोका जाएगा। नहीं चलेगी, नहीं चलेगी, वेश्यावृत्ति नहीं चलेगी। अरे बक्का काय शामिल हुआ, अरे बक्का काय शामिल हुआ। अरे जनता मार्केट खरं वास्तविकता हे जनता मार्केट आहे, हे अतिशय जुनं मार्केट आहे आणि या मार्केटला लागूनच तुर्भा गाव आहे, एक वसाहत आहे। हळूहळू आता या ठिकाणी रहदारी वाढत चाललेली आहे। मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे ग्राहक व्यापारी हे सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि एवढ्या मोठ्या रहदारीच्या ठिकाणी महिला, मुली आणि अनेक नागरिक या ठिकाणी सातत्याने वर्दळ चालू असते। पण अशा ठिकाणी जर अशा प्रकारचा व्यवसाय ओपन खुल्ला चालत असेल तर ते एकदम चुकीचं आहे, कारण चांगल्या घरच्या महिला, मुली या ठिकाणी त्या ठिकाणी फिरत असतात। मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी खुनाखाना करणं, म्हणजे हा प्रकार बघून चांगल्या महिला, मुलींना ते लज्जास्पद निर्माण होतं आणि त्या ठिकाणी एक व्यापार चालतो, एक मोठे व्यापारी बाजारपेठ आहे। इथे अनेक प्रकारचे लोक नवी मुंबईतून या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात। अशा ठिकाणी जर खुल्ला जर व्यापार चालत असेल, असे काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी व्यवसायासाठी जागा दिली आहे आणि त्या ठिकाणी परवानगीसुद्धा आहे आणि व्यवसाय करणं तो त्यांचा हक्क आहे, परंतु तो कुठे करावा, कुठे करू नये हे सुद्धा काही गोष्टी ठरल्या गेल्या पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा माहिती आहे का कुठल्या एरियामध्ये व्यवसाय केला जातो, कुठे केला जात नाही। अशा ठिकाणी जर व्यवसाय झाला तर आमच्या नागरिकांचा त्याला विरोध नाही, पण जर असं ओपन नागरिक वसाहतीमध्ये व्यापारी ज्या ठिकाणी व्यापारी वसाहत आहे त्या ठिकाणी जर अशा प्रकारचा जर व्यवसाय होत असेल, त्या ठिकाणी आज जो मोर्चा इथल्या नागरिकांनी काढलेला आहे तो मोर्चा भविष्यामध्ये नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो, याची पोलिसांनी नोंद घ्या। आम्ही व्यापारी संघटनाच्या मार्फत, शिवसेनेच्या मार्फत आमची ही मागणी होती की वेश्यावृत्ती खूप प्रमाणाने इकडे जनता मार्केटमध्ये चालू आहे, ती पूर्ण कायमस्वरूपी बंद करण्याची ही आमची पहिली मागणी आहे इथे। कारण की आमच्या स्थानिक महिला असू दे, कुठल्या महिला व्यापार करण्यासाठी जनता मार्केटमध्ये येतात, त्यांना ही छेडछाडीची खूप अनेक वेळा वारंवार आम्ही तक्रार करून पण यांच्यावर फक्त काहीच कारवाई झाली नाही। आता कायमस्वरूपी आम्हाला बंद करण्याची हाक आम्ही दिलेली आहे। सिनियर साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांनी कमिटमेंट केलेली आहे की आम्ही 15 ते 1 महिन्याच्या आत आम्ही इथं प्रगती करून दाखवून तुम्हाला, असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। आणि ही बीट मार्शल जी चौकी आहे आम्ही ती हलवून ज्या ठिकाणी जे वेश्यावरती उभे राहतात त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे की ती चौकी आणून तिथे बसवावी आणि तिथे एक कायमस्वरूपी तिथे एक पोलीस नेमणूक करण्यात यावा। तुर्भे जनता मार्केट हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात लार्जेस्ट होलसेल मार्केट आहे। इथून बऱ्याचशा जागेवरून व्यापारी लोक व्यापारासाठी किंवा आपल्या कामासाठी इकडे येतात। आम्हाला ते वैश्य व्यवसायाच्या अगेन्स्ट आम्ही नाही आहोत, पण ही जी जागा आहे ती जागा खूप चुकीची आहे। येणं जाणाऱ्या शाळेची जी मुलं आहेत किंवा आपल्या महिला आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचा खूप वाईट परिणाम होतोय। महिला पुढे येऊन बोलत नाही आहेत, पण प्रत्येक घरात या गोष्टीची चर्चा आहे म्हणजे आहेच। मग त्याच्यावरती कोणीतरी येऊन पुढाकार घेऊन बोललं पाहिजे। माझं असं म्हणणं नाही की ते एकदाच बंद होईल, पण कोणीतरी प्रयत्न तरी करा। तर शिवसेनेच्या वतीने आपले नवी मुंबईचे शहर प्रमुख अतिश सोमा गरज व त्यांचे सर्व सहकारी व आपले जनता मार्केटचे सर्व व्यापारी सर्वांनी आज एकत्र येऊन हा प्रयत्नाला सुरुवात केली आहे। त्याचा निकाल कसा लागेल आपल्याला माहिती नाही, कारण की आपण आपल्या वतीने संपूर्ण प्रयत्न करतोय की हे संपूर्णपणे बंद जायला पाहिजे। जो कोणी याच्या सपोर्टमध्ये आहे किंवा जे काही लोक याच्याबरोबर मिळालेले आहेत त्यांना कुठेतरी भीती बसली पाहिजे आणि आजपासून मला असं वाटतं की 100% बसेल। ज्यांचा पण याच्यात हात आहे, ज्यांचं पण घरं याच्यावर चालतात ते आम्ही चालून देणार नाही। हे जनता मार्केटला हा सर्वात जुना जनता मार्केट नवी मुंबईचा सर्वात जुना मार्केट आहे। इथं येणारे महिला त्यांना ज्या पद्धतीने त्रास होतोय, त्यांना रेट विचारलं जातं आणि इथले जे जनता मार्केट आहे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा त्रास होतोय त्या गोष्टीचा, धंद्यांचा म्हणा किंवा प्रॉपर्टीचा व्हॅल्यू म्हणा। आज हे जे रस्त्यावर खुलेआम धंदा करतायत
यांना बंद करण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढला. तुम्हाला काय वाटतं कोणाचा हात आहे का याच्यात कोणाचा हात आहे ते आम्हाला माहीत नाही, पण हात नसला की एवढा मोठा इल्लिगल काम खुलेआम रस्त्यावर होणार का? पुढचा कदम हाच असणार आहे साहेब. आता साहेबांनी, शिंदे साहेबांनी, जे इथले सिनियर PI आहेत, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं, त्यांनी आम्हाला सहकार्यसुद्धा केला. त्यांनी आम्हाला हे सुद्धा सांगितलं की NGOच्या मार्फत आपण याचा काहीतरी मार्ग काढूया. तर आम्ही पण हेच प्रयत्न करणार साहेब. NGOच्या मार्फत आम्ही याचा काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग काढणार आणि कायमचा मार्ग काढणार आणि हे सगळं बंद करायला लावणार. हे आम्ही रस्त्यावरचे जे वैश्यवृत्ती चालू आहे खुलेआम ते आम्ही चालून देणार नाही. जय महाराष्ट्र. इथे आम्ही जे मार्केटमध्ये येतो, मार्केटमध्ये आल्यानंतर जे म्हणजे माणसांची एक वृत्ती असते, आम्ही साधे मार्केटमध्ये भाजी वगैरे घ्यायसाठी येतो, पण ते आमच्याकडे अशा नजरेने बघतात, ज्या इथे लेडीज फुटपाथवरती उभे असतात किंवा इथे ब्रिज खाली उभे असतात, त्यांच्या नजरेने ते आमच्याकडे बघतात. मग ती नजर आम्हाला एक हे होते. त्याच्यासाठी हा वेश्यावृत्ती व्यवसाय बंद झाला. बंद करो, बंद करो वेश्यावृत्ती, बंद करो, बंद करो, बंद करो वेश्यावृत्ती, बंद करो. हे जनता मार्केटचे सगळेजण सार्वजनिकचे, दुकानदारचे आणि सगळे कस्टमर लोकांचे ह्याच्यामध्ये सही शिक्के आहे लॉस बंद करण्याबद्दल. लॉससाठी आणि एशिया लोकांसाठी. एशिया लोक इथे कोण आया आहे, कोण बहिणी आहे, काय कळत नाही आम्हाला. कुठे चाललं की आया बी समजत नाही, बाया बी समजत नाही. हे एशिया लोक असे टाईट करून टाकलेत की ते चांगले सुंदरता दिसतात, अजून आया बहिणी बी तसेच दिसतात. तिथं मार्केटिंग करायबद्दल, येण्याबद्दल त्यांना असं वाटतं की सगळेजण एकच नमुन्याची बाया आहे. हे सगळ्यामध्ये शिक्के आहे, सही शिक्के. नम्र विनंती आहे की हे बंद करायला पाहिजे. लॉस बी बंद करायला पाहिजे, एशियागिरी बी बंद करायला पाहिजे. इथं दोन्ही बी लॉस बंद करायला पाहिजे. पासून हा व्यवसाय इथं चालू आहे. अनेक वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, आम्ही कारवाई करू असेच आम्हाला आश्वासन म्हणतात. पण इथं वातावरण एक तुर्भे गावामध्ये एक धार्मिक क्षेत्राचं गाव आहे आणि हे जनता मार्केट या जवळजवळ नवीमध्ये प्रसिद्ध मार्केट आहे. अनेक महिला इथं येतात, अनेक सभ्य पुरुष येतात, पण या ज्या महिलांमुळे, या व्यवसायामुळे आमचं नाव खराब होत चाललंय. कारण आमच्याकडे लक्ष देत नाही आणि असंच जर राहिला तर इथं फार वाईट परिस्थिती होईल. जनता मार्केटचं नाव खराब होईल. म्हणून आम्ही पोलिसांनी सांगितलं की तुम्ही कायमस्वरूपी करा. आता हा मोर्चा याच्यानंतर जर जाहीर केला नाही, याच्या पण कडक स्टेप घेण्यात येईल आणि आम्ही संपूर्ण मग व्यवसाय बंद करू. आणि इथं संपूर्ण शांतता पाहिजे आम्हाला. परत एकही वेश्या दिसता कामा नाही इथं. त्यानंच राज्यासाठी जागा तुर्भा सोडला तिकडे आहे, त्यावर तिकडे धंदा करावा त्यांनी. आम्ही काय म्हणत नाही, त्यांच्या पोटावर पाय देत नाही. तिकडे जागा आहे, तिकडे करा तुम्ही, किंवा एका साईडला करा. इथं मध्ये कधी येऊ नका. आता ही शेवटची वॉर्निंग आहे. याच्यानंतर जर आले तर कडक कारवाई होणार असं मी म्हणतो. वीडियो जर्नलिस्ट बादशाह के साथ पंकज विनोद सिंह रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.